आमचा पेशंट बघा, आता तुला मस्त झोपायला भेटेल ना. पहिली बॉटल संपलेली आहे, आता परत इथून रक्त यायला लागेल. गाईस इथे मला बनवायचं होतं आणि हे बघा स्वतःच करायला लागले. इकडे आमचं झालेलं आहे आणि मस्त गेदा खाऊन सांग कसं आहे, कसं लागतं. मस्त आहे ना. तर गाईस ड्रोन एवढा पुढे घालवला आहे मी, मम्मी पूर्ण घाबरते ती. सो हे गाईस वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल. तुमचं परत एकदा स्वागत आहे आमच्या चॅनलवर. तर गाईस मी हळू बोलतो आहे आणि का हळू बोलतो आहे तर आम्ही आता आहे हॉस्पिटलमध्ये, म्हणजे क्लिनिकमध्ये आलो आहे आणि त्याचं कारण तुम्हाला दाखवतो. ह्या मॅडम आजारी पडले आणि तिला आता सलाईन लावले. टायफॉईड झालं आहे तिला, काय 160% काय हां ते काहीतरी आहे. डॉक्टर बोलले 160% झालं आहे, माहिती नाही काय ते, पण 160चं झालं आहे आणि खूप जास्त आहे आणि त्याच्यामुळे आता आम्हाला 4 दिवस येऊन सलाईन लावायचे. तर आता बघू, मॅडम तर आता काही झोपूनच राहणार आहे. आता आपल्याला सगळं करायला लागणार. एकदम इमर्जन्सी आहे असं सांगू काय, एकदम तो जास्त सिरियस आहे वगैरे. तर बघू, कारण की आता हॉस्पिटलमध्ये आहे आणि त्याच्यामुळे मला हळू बोलायला लागतं. माहिती नाही तुमच्यापर्यंत किती आवाज पोहोचतो आणि किती नाही. बघ आता पहिलीच बॉटल लावली, अजून 2 बॉटल आहेत, टोटल 3 बॉटल लावायच्या आहेत. आता ही कधी संपेल त्याच्यानंतर अजून 2 लावतील. आता माहिती नाही ते किती टाईम जाईल. आता त्याच्यानंतर आम्ही घरी जाऊ. बघू, तुम्हाला बघायला तर भेटेलच. आमचा पेशंट बघा, आता तुला मस्त झोपायला भेटेल ना. मग काय व्हायला गेल. पब्लिक बोलते तू सारखे आजारी का पडते. पहिली बॉटल संपलेली आहे, आता परत इथून रक्त यायला लागेल. आहे ना, संपली की पूर्ण. भरलं का पोट. हां पोट भरलं असेल ना एका बॉटलने. अजून 2 बॉटल आहेत, मग जेवायचं टेन्शन नाही तुला, है ना. मेंदूवडा काय वास खिलवतो किचन सीधा घरी काय, फक्त वास घ्यायचा. कोणता. हां तिथे वास घेऊया आपण, तिथे वास घेऊया आणि घरी जाऊया. आतमध्ये बसले त्यांना विचार ना, खाऊ का. रक्तासाठी तिची बालटी भरून ठेवणार आहे तिकडे. आता तुझ्या अंगातल्या रक्ताने ही बालटी भरेल का. का म्हणजे रक्त नाही तुझ्या अंगात. पाय हलवू नको, म्हणून पायापाशी रक्त पोचत नाही, समजला. काय तिचा ठोकळा बघा, पेशंट एक्सरे काढलाय. काढला नाही का तिथला. गाईस फायनली आम्ही आलेलो आहे घरी आणि आता हे बघा, हा आमचा पेशंट इकडे बसून पण बडबड 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 करतोय. शांत बसायला सांगितलं तरी पण तिकडे तसंच आहे ना. डॉक्टरने सांगितलं शांत झोपायचं, तुला बडबड बडबड काय करते रे. खाऊ नको. हां तर गाईस आता बघू, ठेव जरा घेतो ना. तर आता बघा, आता खूप कडक लागलं कारण सकाळपासून आम्ही बाहेर गेलो आणि तिकडेच होतो जाऊन. त्या मॅडमचं तर पोट भरलं, माझं काय नाही. तर आता मी बनवतोय पराठे. तर तुम्ही बघा आज पराठे कसे बनतात काय ते. अशी जसं जरी जळला तरी चालेल पण खायचा, चांगला आहे बोलायचा. तर आता जाऊया आपण पराठा. तर गाईस आता ही लोक बघा इकडे खालती मला लाटून देतील, कारण मला लाटता नाही येते आणि मी इकडे पूर्ण शिकवणार आहे. मी बनवतो. आमच्याकडे बटाट्याची भाजी आहे, कालचीच आहे, जी आम्ही काल पराठे बनवले होते त्याची. तर बघू काय पाहिजे आता. घी
आज घी मध्ये पराठा. गाईस इथे मला बनवायचं होतं आणि हे बघा स्वतःच करायला लागले. पेशंट असावा तर असा है ना. थांब दे मी करतो थांब. अरे मला शिकव ना. उद्या जर मी हॉटेल बिटेल खोललं तर मग काय करणार सांग. बघितलं ही मला करायला देत नाही आणि बोलते मग करत नाही असं. ये तो ना इंसाफी मेरे साथ अन्याय हो रहा है. तर आज फायनली मित्रांनो आम्हाला पराठे खायला भेटणार, कारण की झाले 4 दिवस आम्ही पराठे करत होतो. काल बनवले पण आमच्या वाटेला एक पण नाही आला. आज बघू आज तरी येतोय की नाही. आमचा पराठा बघा कसला भारी दिसतोय. तर पहिलाच आलेला आहे इथे आणि आज आमचा परत पेशंट इथे कामाला लागलाय. काय बोलते काहीतरी बोल बस. एवढं बोलीस खूप झालं आमच्यासाठी. तुझे हे 2 शब्द ऐकण्यासाठी पाक तरसत होतो आम्ही. घाम बघू नाही आला. बघा पराठा कसला दिसतोय. माणसं सकाळी खातात आम्ही दुपारी खातो. काय ना पराठा आहे तो कधी पण खायचा असतो. ते पण कशाला घी सोबत. ये देखो ना गाइस देखो ना. धूर बघा धूर फक्त धूरच दिसतोय काय आहे ना. आणि आमच्या ऍडजस्ट मधनं काय बाहेर जातोय तिकडून. आता आमची जरा खिडकी घाण आहे पण ठीक आहे. आणि हे सगळं घीमुळे. कसला लावते ते भदबदून. काय बघते रे खरं सांग काय बघितलंस. कसा दिसतो पराठा. असं मस्त दिसतं ना. तर गाईस मोबाईलमध्ये जेवढा चांगला दिसतो तेवढा तुम्ही समजू नका. त्याच्यापेक्षा अधिक चांगला आहे. बच गया बेटा मत कटूचे. ऐसा टच करके वापस आया देखा. ही नवीन स्टाईल आहे. पॅन उचलायचं डायरेक्ट काय. टी आता आमची मशीन वाजेल. आता वाजली. लाव घी सगळं लाव. वत सगळं वत तसा. आता काहीच इथे माझ्या बघा. आता फक्त धूर बघा किती होईल. आता नाही. आता हे पलटी करेल ना तेव्हा. 1 2 3 स्टार्ट कर पलटी. नाही हां थांबलो. तू बोललीस थांब म्हणून थांबलो. हे बघा आत्ता बघा नुसता धूर. तर इथे सगळा धूर होणार. लाव सगळा व तसं बदबदून. काय तिने घी लावलंय पूर्ण घी मध्ये टाकलाय त्याला. हो कडकडीत झाला आमची मम्मी. हे बघ करपल्या का असं तुम्ही बोलू नका, कारण की तो घी लावल्यामुळे तसं झालंय. काय बरोबर ना. हां पिझ्झा वाटतोय मला तो इथनं. हो वरनं पण टॉप अप. तर गाईस तुम्हाला पण जर घीवाला पराठा खायचा असेल तर गणूला DM करा ना. मेसेज करा लगेच तुमच्या घरी पराठा दिल्यावर है ना. होईल ना. हां गणू किचन ही वेबसाईट ओपन करा आणि तिकडे जाऊन तुम्ही आलूवाला पराठा करा. बघा आमच्याकडे अजून भाजी राहिलेली आहे. चटणी पण आहे इकडे. इकडे आमचं झालेलं आहे आणि मस्त गेदा खाऊन सांग कसं आहे. कसं लागतं. मस्त आहे ना. मी बनवलं आहे. नंतर गायचं बघा मस्त वाटतं. तर गाईस आत्ता आम्ही इथे ड्रोन उडवतो आणि आता बघूया की फर्स्ट टाईम उडवतो आणि मला पण एवढी आयडिया नाही आहे की कसं काय होईल ते. तर बघूया डायरेक्ट आपण त्याला फ्लाय करूया.
करून गरुडा उडलेला आहे. ओके. तर गाईस ड्रोन एवढा पुढे घालवलाय मी, मम्मी पूर्ण घाबरते ती. कावळे बघ ओंकार. तर आपला गरुडा आपल्या वशीत आलेला आहे. तर गाईस आज आहे दुसरा दिवस आणि कालचा ब्लॉगच कंटिन्यू करतो, कारण की काल आम्ही ब्लॉग एंड नव्हता केला आणि काल थोडा ड्रोन उडवायला आम्हाला रात्र झाली, त्याच्यामुळे काय एवढं व्ह्यूज चांगले नाही आले. पण आता आम्ही परत घेऊन आलो आहे ड्रोन आणि ते पण हे बघा कुठे, एकदम अशा जागेवरती जिकडे कोण नाही आणि मस्त व्ह्यू आला आहे. तर बघूया आपण ड्रोन फ्लाय करूया आणि काय सिनेमॅटिक व्ह्यू घेऊया. तर तुम्हाला हे व्हिडिओज इंस्टाग्रामवरती आणि यूट्यूब शॉर्टवरती पण बघायला भेटतील. आपल्या ब्लॉगमध्ये तर टाकणारच आहे मी, पण जास्त करून तर शॉर्ट्सच येतील याचे. आणि खतरनाक वाटतं आहे पुढे. हे बघा आता पाणी पण थोडं कमी झालं, पण जेव्हा पाणी होतं तेव्हा काय आपल्याकडे ड्रोन नव्हता आणि आता पाऊस गेला त्यानंतर ड्रोन आला. ठीक आहे, लेट का होईना पण आला आहे. आता घेऊया आपण काहीतरी सिनेमॅटिक सीन आणि मग तुम्हाला दाखवतो. तर गाईज हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि ॲक्च्युली कालच्यापासून व्हिडिओ बनवतो आणि आज काय आम्ही दिवसभरात व्हिडिओ बनवला नाही, कारण की मॅडमला आज पण सलाईन लावली होती इकडे. आता तिने पट्टी वगैरे तर काढली, पण आज पण सलाईन लावली होती. आज पण आम्ही दवाखान्यातच गेलेलो, इकडे टाईम वेस्टेज गेला पूर्ण आमचा. तर ह्या व्हिडिओला जास्त लांबवत नाही, ह्या व्हिडिओला पण इकडेच एंड करतो. व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत चला बाय बाय.